नाशिक जिल्ह्यातील 6,000 कोटींचे प्रलंबित बिले मिळविण्यासाठी ठेकेदारांचा शासकीय बांधकाम विभागावर मोर्चा. शासनाची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून नोंदविला तीव्र शब्दांत निषेध. क्लब टेंडरिंगला तीव्र विरोध. क्लब टेंडरिंगच्या माध्यमातून राजकीय पुढारी, लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि ठराविकच ठेकेदार होत आहेत मालामाल. नाशिक जिल्ह्यातील शासकीय ठेकेदारांचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सुमारे 6,000 कोटींचे बिले प्रलंबित असून गेल्या दीड वर्षापासून शासनाकडून ठेकेदारांना बिलेच मिळत नसल्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक बिल्डर असोसिएशनच्या वतीने 19 ते 21 ऑगस्ट या 3 दिवसीय धरणे आंदोलन सुरू होते. शेवटच्या दिवशी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढून मुख्य अभियंता यांना निवेदन देण्यात आले. यावेळी ठेकेदारांनी शासनाची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून शासनाचा तीव्र शब्दांत निषेध केला. राज्य शासन, मुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील या कार्यालयाच्या आवारात तसेच रस्त्यावर दोन्ही बाजूंनी प्रचंड गर्दी निर्माण होऊन यात्रेतले स्वरूप आले होते. महायुती सरकारने लाडक्या बहिणींकडे मोठा निधी वळविल्याने ठेकेदारांना बिले मिळत नाही. लाडक्या बहीण योजनेने सरकारची चांगलीच कोंडी केली आहे. लाडक्या बहिणींचे लाड पुरवण्यासाठी सरकारला मग इतर विभागाचा निधी चक्क पळवावा लागत आहे. त्यामुळे ज्या विभागाचा निधी शासनाने पळविला आहे त्या विभागाचे कारभार ठप्प होत आहे. बांधकाम विभागाचाही मोठा निधी शासनाने लाडक्या बहिणीकडे पळविल्याने ठेकेदारांना त्यांच्या केलेल्या कामांची बिले 1.5-2 वर्षांपासून मिळत नाही. ठेकेदारांनी कर्ज काढून संबंधित कामे पूर्ण केली आहेत. या कामांसाठी लागणारी मशिनरी बँकांकडून घेतली आहे. त्यामुळे बँकेचे हप्ते जात नसल्याने वसुलीचा तगादा लावला जाऊन ठेकेदार आर्थिक कोंडीत सापडला आहे. कमी निधी असतानाही तब्बल 50,000 कोटीहून अधिक कोटींची कामे मंजूर केली व ठेकेदारांची दिशाभूल करून फसवणूक केली आहे. बहिणींनी पैसे मागितले नव्हते तरी फक्त मतांवर डोळा ठेवून लाडकी बहीण योजना आणली. ठेकेदारांनी तर त्यांच्या हक्काचे पैसे मागत आहे. शासनाने ठेकेदारांची त्वरित दखल घेऊन बिले अदा करावीत, अन्यथा अजून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा किसन पानसरे, विजय पाटील, अभय चोक्सी, RT शिंदे, शशिकांत आव्हाड, जनार्दन सांगळे, मनोज खाडे, राजू काकड, संदीप वाजे, निलेश पाटील, रमेश शिरसाट, सागर सांगळे, दिनेश जाधव, निलिमा पाटील, PK काळे, अजित सकाळे यांनी दिलेल्या निवेदनात दिला आहे. यावेळी जिल्ह्यातील ठेकेदार मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते. क्लब टेंडरिंग, लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि ठराविक ठेकेदार यांना मालामाल करणारी योजना. आंदोलनात क्लब टेंडरिंगला तीव्र स्वरूपात विरोध करण्यात आला. या क्लब टेंडरिंगमुळे छोटे छोटे ठेकेदार संपुष्टात येणार आहेत. आत्तापर्यंत छोटी कामांचे टेंडर काढून त्यांचे सर्वांना समान वाटप होत होते, पण क्लब टेंडरिंगमध्ये मोठी कामे हेतुपुरस्सर धरून ती मर्जीतीलच ठेकेदारांना वाटप करण्याची पद्धत रुजू झाली आहे. या क्लब टेंडरिंगच्या नावाखाली राजरोसपणे टेंडरच मॅनेज केले जात आहे. ठराविक अन राजाश्रय असलेले ठेकेदार राजकीय राजाश्रय, लोकप्रतिनिधींचे आशीर्वाद अन अधिकाऱ्यांना वाटप होणारी टक्केवारी देऊन थेट कामे पदरात पाडून घेतली जातात. क्लब टेंडरिंगच्या या योजनेत ठराविक लोकप्रतिनिधी, राजकीय पुढारी, अधिकारी अन ठराविकच बोटावर मोजणारे ठेकेदार मालामाल होण्याचीच ही योजना आहे.